स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. थंबनेल बघितला असेल तुम्ही. थंबनेलमध्ये लिहिलेलं आहे, प्रचंड गर्दीने भरलेल्या रेल्वे स्टेशनवर स्वामींनी स्वतः येऊन मदत केली. कोणाची, कधी, कुठे, सगळं सांगणार आहे. ही घटना घडलेली आहे माझ्या स्वतःच्या आयुष्यात. मी तुम्हाला जसं आधीपासून सांगत आलेली आहे की मला कुठल्याही प्रकारच्या चमत्कार नमस्कारमध्ये विश्वास नाही. मी एक अशी मुलगी आहे किंवा एक अशी व्यक्ती आहे जिला शास्त्रात जास्ती ओढ आहे, शास्त्राची जास्ती ओढ आहे. म्हणजे मी लहानपणापासून गणिताकडे, विज्ञानाकडे खूप वळलेली आहे. त्याचा अभ्यास मला खूप आवडलेला आहे, इंटरेस्ट होता. पण त्याचबरोबर ना, मोठी झाल्यावर सुद्धा, म्हणजे लग्न करून आल्यावर सुद्धा बऱ्याच शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम केलं. त्याचनंतर 2018पासून या ज्योतिषशास्त्र, वास्तुतज्ञ आणि ह्या गोष्टी मध्ये माझी रुची वाढू लागली आणि तिथेही ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र शास्त्राकडेच वळाले. त्यामुळे कुठल्याही बुवाबाजी ह्या गोष्टीमध्ये मला अजिबात, चमत्कार नमस्कारामध्ये मला कधीही विश्वास नाही. आणि अजून एक गोष्ट सांगते बघा तुम्हाला. मला आहे ना, हे धागे, दोरे, अंगारे, फुपारे ह्याच्यावरही सुद्धा अजिबात विश्वास नाही. मला चमत्कार नमस्कारवर कधीच विश्वास नाही. मला तुम्हाला सांगते, माझा स्वामींवर खूप विश्वास आहे. पण स्वामींनी कधीच मला कधी स्वप्नात दर्शन दिलं नाही किंवा स्वामींनी कधी मला असा साक्षात्कार दिला, असं कधीच झालं नाही. पण हे सगळं झालं नाही म्हणून मी स्वामींवर विश्वास ठेवत नाही का? तर नाही. कारण स्वामी पावलोपावली मला त्यांचं स्वरूप आहे हे जाणून देतात. माझ्या आयुष्यातही अशा खूप घटना घडलेल्या आहेत ज्याच्यावर मी 100 नाही 101% सांगते की हो, माझे स्वामी माझ्या बरोबर आहेत. कारण कसं आहे ना, जर स्वामी आपल्याला डायरेक्ट असे दिसले तर मी तर 100% सांगते, मी अजिबात असं म्हणणार नाही की स्वामी ठीक आहे, तुम्ही जा, बाकी सगळ्यांचं पण कल्याण करा. तेवढ्या बाबतीत मी स्वार्थी राहील की स्वामी तुम्ही आता फक्त माझ्याबरोबर राहायचं, मला फक्त तुमच्या म्हणजे छत्राखाली ठेवा आणि फक्त माझ्याजवळ राहा बस. म्हणजे कसं होतं ना की ती ओढ असते ना, ती ओढ तुम्हाला जाऊन देत नाही. त्यामुळे कधीच स्वामी त्यांच्या मूळ स्वरूपात तुमच्या समोर येणार नाही. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते तुमच्याकडे येतात, तुम्हाला मदत करतात. आता तुम्हाला सांगू का, आत्ताचा व्हिडिओ शूट करण्याची आत्ताचाच अनुभव सांगते. मी टोटल 10 मिनिटाचा हा व्हिडिओ शूट केला. ठीक आहे, टोटल 10 मिनिटाचा हा व्हिडिओ शूट केला आणि मला एक कॉल आला. त्या कॉल का आला म्हणून मी वैतागले. का तर माझं ऑडिओ रेकॉर्ड करता करता मध्येच अडकलं आणि त्यामुळे मी गोंधळले आणि चुकून माझ्याकडून रिशूटचं बटन दाबलं गेलं. आणि त्यामुळे काय झालं, माझं सगळं केलेलं शूट सगळं डिलीट झालं. हीच असते स्वामींची इच्छा. जर स्वामींची इच्छा नसेल ना त्या पद्धतीने तुमचा व्हिडिओ जायचा, तर तो नाही जात. आणि ज्या पद्धतीने जायचा हवा आहे ना, तसाच जातो. तर हा व्हिडिओ नक्की ऐका. आता मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जे मी बोलले त्यामध्ये खूप एक्सप्लेन केलं, पण ह्यामध्ये एक्सप्लेन करणार नाही. आता झटपट सांगेन, कारण स्वामींनाही माहिती आहे की बाबा तू थोडक्यात सांग आणि उरक बरं का, उगच लांबण लावत बसू नको, कारण खूपच जास्त एक्सप्लेन करत बसतेस तू. कारण मला आवडतं माझ्या ताईंशी बोलायला, पण एवढंच आहे की माझ्या ताई आहेत, त्यांना हे आवडतं की ताईंनी पटकन बोलावं आणि सांगावं. बरोबर, चला सांगते मी. आता फार वेळ घेणार नाही तुमचा. तर काय झालं ना, आम्ही एका ठिकाणी निघालो होतो. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सगळं स्पष्ट केलं की मी कुठे गेले, काय गेले, कसं. आता मी सांगणार नाही, आता जाऊ द्या. तर मी एका कार्यक्रमाला गेले होते. आमच्याकडे बॅगा होत्या 4 बॅगा आणि आम्ही 2 जण. मुलांची परीक्षा असल्यामुळे त्यांना नेता आलं नाही आणि त्याचमुळे आम्ही 2च होतो. कुठेतरी गेलो होतो, त्या ठिकाणी राहायचं होतं. राहण्याचे दिवस वाढू शकतात या पद्धतीने बॅग थोड्या वाढल्या होत्या. आता 2 जण, 4 मेन, 3 सूटकेस, 1 बॅग, हँडबॅग, आणि त्यात आपली पर्स तर असतेच. तर झालं असं, आम्ही बराच वेळ पुणे स्टेशनला गेलो, वाट बघितली, गाडीचं प्लॅटफॉर्म काय लागेना. मग गाडीचं प्लॅटफॉर्म लागलं नाही. शेवटी 1-2 फ्लक्च्युएट होत अगदी गाडी 2 मिनिटावर येणार, 5 मिनिटावर होती. म्हणजे 5 मिनिटं पण नाही, गाडी टायमिंगवर होती. आणि लागला प्लॅटफॉर्म नंबर 6. आता प्लॅटफॉर्म नंबर 6, आम्ही नंबर 1 प्लॅटफॉर्मवर धावत पळत 6व्या प्लॅटफॉर्मवर जायचं. तर ते गेलो, पण एक गोष्ट तिथं अशी होती की तिथे कुठली लिफ्ट किंवा एस्केलेटर नव्हतं. त्यामुळे ज्या जड बॅगा होत्या त्या घेऊन जाण्यात थोडं अवघड झालं. आणि काय झालं, आम्ही त्याचे व्हील्स
असं खाली घेत घेत म्हणजे 2-2 जिने घेत घेत खाली चालत होतं. तर त्यात काय झालं, माझ्या मिस्टरांच्या हातातली एक सुटकेस जी होती ती तुटली म्हणजे त्याचा हँडल जो आहे तो पूर्ण लूज झाला, कपड्यात बाहेर निघत होता. मग आम्ही ते दोन्ही पकडलं. माझे मिस्टर म्हणाले तू पुढे जा, त्या थोड्या बॅग ठेव आणि मग आपण पुढे, मग हळूहळू मी उतरतो, तू जा पुढे. मग तशा पद्धतीने मी घेतल्या दोन्ही बॅग, हळूहळू उतरत दोन उतरत गेले आणि तेवढ्यात एक बाबा दिसले. ते बाबा बोलले अरे बेटा ये तुम इतना दोनों लेके जा रहे हो, इसमें से एक मेरे को दे दो, मैं नीचे लेके जाता हूँ, मैं मदद करता हूँ, असं हिंदीत बोलले. आणि ते बाबा म्हणजे कसे होते की व्हाईट शर्ट घातलेला, पॅन्ट घातलेली आणि वरती पारशी टोपी घातलेली, असे ते बाबा होते. तो मी त्यांना म्हटलं नहीं अंकल मैं ले लूंगी, आप मत तकलीफ लीजिए, मैं खुद लेके जाऊंगी, इतना हेवी है, तुम अकेले कहाँ लेके जाओगे बेटा, असं म्हणत त्यांनी माझ्या हातातली बॅग घेतलीच आणि माझ्या बरोबर खाली उतरले. आता काय झालं, मी दोन्ही बॅग घेऊन खाली उतरले आणि माझे मिस्टर वरती, म्हणजे ते 2 बॅग मधली एक तुटली होती, त्याच्यामुळे त्यांना ते खाली आणणं थोडं अवघड होत होतं. म्हणजे ते धरणं, कारण जड होत्या बॅग, त्यामुळे ते जिना, आणि गर्दी प्रचंड होती. 100-150 लोकांना, म्हणजे त्याच वेळेस त्या प्लॅटफॉर्मवर, कारण ॲक्च्युली ना गडबड झालीच तशी होती की अचानक प्लॅटफॉर्म चेंज झाला आणि धावत पळत लोक आली, म्हणजे चेंगराचेंगरी होईल एवढी गर्दी झाली होती. त्यामुळे ते मिस्टर माझे ह्याच्यामध्ये नव्हते घाई करत की उगाच बॅग पडायची, त्यातलं सामान बाहेर यायचं म्हणून. ते बाबांनी म्हणले ठीक आहे बेटा तुम्ही इधर रुक जाओ, मैं आता हूँ, असं बोलले. म्हणजे आता हूँ वगैरे असं काय बोलले नाही, म्हणजे ठीक आहे. मी त्यांना थँक्यू वगैरे बोलले, थँक्यू अंकल, ओके ओके थँक्यू वगैरे बोलले. आणि तुम्हाला माहिती आहे का, ते परत वरती गेले माझ्या मिस्टरांच्या तिथे. त्यांनी ती तुटकी बॅग घेतली आणि ते घेऊन ते खाली उतरले. तर माझे मिस्टरही त्यांना बोलले नको आम्ही करतो, आम्ही ह्या आहे. त्यांनाही कन्व्हिन्स केलं आणि ती बॅग घेऊन खाली आले. मी त्यांना म्हणलं अंकल आप फिर से बॅग लेके आ गए, आपने क्यों इतनी तकलीफ की, असं वगैरे करत म्हणजे आजकाल कसं होतं ना, अनोळखी व्यक्तीकडनं मदत घेणं पण थोडंसं भीती वाटते ना, की उगाच आपली बॅग वगैरे असं आहे. तर ते तुटली होती, त्यांनी बरोबर ते आणले आणि खाली ठेवली. माझ्या मिस्टरांकडे मी बघितलं खालून वरती, तर त्यांनी मला खुणावलं, मला म्हणले ठीक आहे ठेव तिथे, मी येतोच आहे. असं करत ते आले आणि ते पण हळूहळू खाली उतरले ना. आम्ही 4 बॅगा एका ठिकाणी ठेवल्या आणि व्यवस्थित बाजूला केल्या जिन्यातून, म्हणजे लोकांना यायला जागा व्हावी. आणि ते बॅग बघून आम्ही मोजून बघतोय आजूबाजूला, तर ते व्यक्ती गायब. इथे होता हा चमत्कार. ते तिथे नव्हते, म्हणजे मला तिथे माझ्या मिस्टरांना हे सांगता नाही आलं खरं, कारण तिथे गर्दी इतकी होती, गाडी येण्याची धावपळ इतकी होती, आपलं बुगी कुठे थांबणार आहे ते बघण्याची गडबड इतकी होती. पण माझ्या मनात कुठेतरी स्वामी आले होते. माझ्या मनात कुठेतरी हे आलं होतं की स्वामीच होते ते, किंवा स्वामींचं रूप होतं जे आम्हाला मदत करायला आले. आणि प्रचंड गर्दीत, एवढ्या गर्दीमध्ये तो व्यक्ती कोण होता, कोणाचा ओळखीचा होता, कोणाच्या फॅमिली मेंबर मधला होता, हे काहीच नाही ना, कारण आजूबाजूला कुठल्याच व्यक्तीने कोणी ओळख दाखवली नाही किंवा काहीच नाही. तो माणूस आजही माझ्या डोळ्यासमोर म्हणजे आणला ना, की पांढरा झब्बा म्हणजे शर्ट, पॅन्ट आणि ती पारशी टोपी घातलेले ते व्यक्ती, आणि हिंदीत बोलत होते. त्यामुळे असं जाणवलं की अरे हे काय, म्हणजे तेव्हा जाणवलं अरे स्वामी मदत करायला आले. पण ते तो गोंधळ वेगळा होता ना, की तेव्हा काही कळलं नाही ॲक्च्युली. तर तुम्हाला खरं सांगते, मी अशा गोष्टींची कधीच म्हणजे अशा गोष्टी माझ्याबद्दल खूप वेळा झालेल्या आहेत, की मागे गुरुचरित्राच्या वेळेस पण अचानक असं कोणीतरी रिक्षा घेऊन येणं वगैरे, असं खूप गोष्टी झाल्यात. पण हाही एक चमत्कार वेगळा होता. पण जसं मी म्हटलं की मी चमत्काराला मानत नाही, मी नमस्कार ह्या गोष्टींना मी खरंच मला नाही त्या परत. पण स्वामी योग्य त्या पद्धतीने आपल्याला हे देतात आणि तुम्हाला त्या पद्धतीने उत्तर देतात. त्यामुळे माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला हे ऐकून काय वाटलं हे नक्की मला कळवा. आणि मला जेवढं शेअर करता आलं मी तुमच्याशी केलं. तुमचेही असे काही अनुभव असतील तर नक्की मला सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.